सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाली आहे। हरिओम डोलवी पेन आणि के सरकार सुपरस्टार मानगाव, एका बाजूला योगेश पेंडकर आहे तर दुसऱ्या बाजूला सुशांत मोकल, प्रसन्न पाटील असे खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय। सलामीचे फलंदाज मैदानावरती दोन्ही टीमना आपला एक एक खेळाडू या ठिकाणी रवाना करावा। के सरकार सुपरस्टार मानगाव टीमने आपला 12वा खेळाडू या ठिकाणी रवाना करावा। तमाम प्रेक्षकांच्या मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। अतिशय चांगली स्पर्धा आहे। आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचे या वर्षी ज्यांना सन्मान मिळालेला आहे ते आमचे कैलासदादा मात्रे, त्यांचे सगळे सहकारी गुरुशेठ मात्रे आणि सगळी टीम यांनी अथांग घेतलेली मेहनत। चांगला फटका यावेळेस मात्र आपण बघतोय लॉंग ऑफ दिशेने क्षेत्ररक्षक घेतोय, थोडासा सरसावला आणि या चेंडूवरती धावा मिळवल्या। त्या मात्र एक धाव साईश म्हात्रे गोलंदाजी करतोय। सलामीचे फलंदाज आपण जर पाहिले कुणाल घरत आणि संदेश गोंधळी ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। संदेश गोंधळी आणि कुणाल घरत वळूया आपण मॅच कडे, जिथे पहिला चेंडूचा खेळ संपलाय। साईश म्हात्रे चांगला फटका, इथे मात्र ट्रॅकिंग केला, सरळ चेंडू पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून गोळीच्या वेगानं सीमा रेषे पलीकडे 4 धावा। बॅट मध्ये अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला, जिथे 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या। साईश म्हात्रे याच्या गोलंदाजीवरती आपण 4 धावा मिळवताना पाहिल्या। संदेश गोंधळी थर्डमॅन शॉर्ट फॉरमॅनला तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि 6 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाज साईश म्हात्रे, ओ सुपर स्ट्रोक, इथे जाईल चेंडू लॉंगॉन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी कुणाल घरत आणि संदेश गोंधळीने आता आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे। दोन्ही फलंदाज 5-5 धावांवरती पोहोचलेत। टीमची धावसंख्या झाली आहे ती 10 धावा। 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे। आपण पाहताय एक चौकार त्या ठिकाणी मारला संदेश गोंधळीनं, कुणाल घरत नाही 4 धावा त्या ठिकाणी कुठून काढल्यात आणि टीमची धावसंख्या बिनबाद 10। चांगला फटका लोवर, याच्यावरती पुन्हा एकदा त्या दिशेनं लॉंग ऑन आणि वाईडीच्या मधून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे। संदेश गोंधळीच्या बॅट मधनं 4 धावा। पण पाहिल्यात त्या हरिओम डोलवी पेन टीमच्या, इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्नांची पराकाष्ठा, पण चेंडू गेला सीमा पार। 4 धावा। विश्वास ठेवला योगेश पेंडकरनं। तमाम प्रेक्षकांना प्रश्न निर्माण झालाय की हाच का तो साईश म्हात्रे, ज्याने मागच्या 2 मॅचेस मध्ये फार चांगली गोलंदाजी केली, पण या षटकामध्ये तब्बल 18 धावा त्याला कुठून काढल्या आणि त्याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आक्रमण पाहायला मिळालं। फलंदाज संदेश गोंधळी आणि कुणाल घरत या दोघांकडून लगातार 3 चौकार मारले ते संदेश गोंधळीनं
आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 18. नक्कीच इथे आपण बघतोय बाईकची जी कुपन आहे त्याच्यामध्ये लकी ड्रॉच्या दिशेने त्यांना वाटचाल केलेली आहे, त्यासाठी पण आपण शुभेच्छा देऊया. फलंदाज संदेश गोंधळी, बामणडोंगरीचा हा खेळाडू आहे. बामणडोंगरीचा हा खेळाडू संदेश गोंधळी दरवर्षी आपण बघतो, यावर्षी खूप चांगला खेळ संदेश कडनं पाहायला मिळालाय. त्याने संदेश आता दिलेत प्रतिस्पर्धी संघाला की आता आक्रमण होणार कारण या सामन्यात जो जिंकणार तोच या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकणार आणि जो पराभूत होणार त्याला स्पर्धेतून बाहेर निघावं लागेल, कारण या मॅच मध्ये करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. चांगला चेंडू होता, सरळ गोलंदाजीच्या दिशेने चेंडू जातोय. एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. सचिन करकरे गोलंदाजी करण्यासाठी आलेत. जीत ओझारिया आपण पाहताय या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं गेलंय. असं वाटलं होतं की सचिन करकरे आहेत की काय, परंतु नाही. जीत ओझारिया पहिला चेंडू चांगला टाकलाय माथेऱ्यांचा खेळाडू रोझारियो. जीत आपण बघितलं पहिला चेंडू खूप चांगला होता. माथेरानवरनं आलेला कर्जत तालुक्यामधला हा खेळाडू आहे. या रायगड प्रीमियर लीग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आणि प्रत्येक गावातील एक चांगले खेळाडू त्या ठिकाणी ज्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम केलंय. त्यामध्ये आपण बघतोय महाड असेल, मानगाव असेल, पोलादपूर असेल, मसोळा असेल. इथे मात्र षटकार जातोय. जीत रोझारियावरती आक्रमण होतंय. 6 धावांच्या बरोबरीनं आता कुणाल घरतनं आपले इरादे स्पष्ट केले आणि लगावला तो खणखणीत लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. सहा धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या वाढतीये. धावा होत आहेत त्या मात्र 24. दुसरं षटक सुरू आहे. जीतनं पहिला चेंडू चांगला फेकला, त्यानंतर कुणालनं त्याच्यावरती जो हल्ला चढवला विचार करण्यास भाग पाडलं. पुन्हा एकदा इथे आता थांबण्याचं नाव नाही घेत आहे. कुणाल घरत आता आग ओकणारी फलंदाजी करतोय. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधून मारलाय फलंदाज कुणाल घरतनं. खणखणीत षटकार. शादाब पटेल आपण नंतर यायचंय. सामना संपल्यानंतर आपण आयवा झेल त्या ठिकाणी पकडलाय. आपलं अभिनंदन आहे. लगातार 2 षटकार. यानंतर मात्र जातोय चेंडू मिड विकेट, डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला त्यानं उचललं. तोपर्यंत मात्र या चेंडूवरती धावा मिळाल्या त्या 1 धाव. (31) 30 धावा. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 18 धावा खर्च केल्या साईश मात्रेनं. जीत रोझारियोनं धावा खर्च केल्या आतापर्यंत 13 आणि टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 31. कांचन पालकर आमच्या सोबत आहेत. त्याचबरोबर आपले जुईचे गोवारी आमचे दीपक पाटील. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न काळूराम माळी सांभिवली यांच्याकडनं या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांनाही धन्यवाद. तर आपण बघतोय धावफलकावरती धावा आहेत 31. काळूराम माळी (31). दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहताय कंचन, आपण जर या सामन्याचा विचार केला तर 50-60 धावांपर्यंत रोखावं लागेल, कारण चांगला चेंडू होता. गरंगळ चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं. इथे मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे 1 धाव पूर्ण केली जाते. 2 षटकं मला असं वाटतं संपली असावीत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद
32 ही जमेची बाजू आहे बिनबाद, एकही विकेट न गमावता 32 एका चांगल्या स्थितीमध्ये पोहोचली आहे ती टीम हरिओम डोलवी पेन. हरिओम डोलवी पेन आणि के सरकार ग्रुप स्टार मानगावचे खेळाडू आहेत. डोलवीचे सरपंच सन्माननीय वनिता अनिल म्हात्रे यांच्याकडून 50 धावा करेल त्याच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 32 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. डोलवी म्हणजे इस्पात कंपनी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. आपण पाहताय गोलंदाजीसाठी गोलंदाज साईश म्हात्रेवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलाय. साईश भलेही महाग ठरला असला तरी साईशकडे जो अनुभव आहे, त्याच्याकडे जो अनुभवाचं गाठोड आहे, त्याच्यासाठी योगेश पेंडकर त्याला पाचारण केलंय आणि त्याच्यावरती आता विश्वास ठेवला गेलाय. बघूया पहिल्या षटकात महाग ठरणारा साईश म्हात्रे या मॅच मध्ये या सत्रामध्ये कशी कामगिरी करतोय. साईचा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आडव्या पट्ट्यांना खेळण्याच्या नादामध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदेश गोंधळी जरा चाच पडलाय. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. 32 धावा. तिसरं षटक सुरू असताना धावफलकावरती हरिओम डोलवी पेन टीमच्या हलक्या हातानं फक्त गरंगळ्यात जमीन लगतचा फटका इथे आपण बघतोय. सरळ चेंडू जातोय तो लॉंगाचा शतक थोडासा पुढे सरसावला, त्याने या चेंडूला अडवलं. एक धाव घेतली जाते. पंच आमचे सुनील पाटील सर आणि दुसरे पंच जीवन गावंड या ठिकाणी पंचांचं काम करतात. तिसरे पंच आमचे ठाण्यावरून आलेले संजय सावंत सर. आपण पाहताय स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे या वेळेला कुणाल घरत. चांगली मॅन फ्रॉम फुंड्याचे प्रथमेश म्हात्रे बाहेर जरी निघाला असला तरी आक्रमक खेळाडू, पण इथे कुणाल घरत कशी कामगिरी करतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. डॉट चेंडूचा खेळ संपलाय. 18 धावा याच खेळाडूंना पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या, पण त्या साईश मात्रेनं आतापर्यंत 3 चेंडू फेकले आणि एकच धाव खर्च केली आहे. याला म्हणतात अनुभव. अनुभव काय तो दाखवलाय साईश मात्रेनं 3 चेंडू. थोडासा चेंडू इथे बाहेर टाकण्याचा प्रयत्न, आउट स्टंपच्या बाहेर थोडासा आउट करण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू बाईच्या रूपात या ठिकाणी जातोय आणि धावफलकामध्ये वाढ होतीये का पाहणं गरजेचं आहे. नक्कीच एक धाव होते. आमचे कांचन पालकर मला सांगताना कांचन धावफलकावरती धावा आहेत 34. कांचन पालकर बाहुबली. हा सुरेख चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेने. वाटलं होतं परंतु सुरेख झेल पकडलाय. झेल पकडतोय तो क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र साईशला मिळेल ते सफलता. धावफलकावरती धाव आहे त्या 34. सोबत जे स्कोरर आहेत ते केवळे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत ते आमचे कांचन पालकर. बघा त्यांनाही आवड आहे क्रिकेटची. हो नक्कीच. झेल खूप चांगला पकडलाय आपण बघितलं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. सूरज म्हस्कर मला असं वाटतं बेस्ट फिल्डर साठी सुद्धा बाईक आहे, बेस्ट बॉलर साठी बाईक आहे, बेस्ट बॅट्समॅन साठी सुद्धा बाईक आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी तर कार आहे त्या. आणि 12 षटकापर्यंत टिकावं लागेल. समोरच्या टीम मध्ये योगेश सारखा खेळाडू आहे आणि त्यांच्या समोर आपल्याला किमान 60 धावा उभ्या कराव्या लागतील तरच हा सामना सोपा आहे. अन्यथा या ठिकाणी आपल्याला कठीण होऊ शकतं. योगेशकडे क्षमता आहे. योगेश एक ताकदवान खेळाडू आहे. योगेशकडे दांडगा अनुभव आहे. षटकं संपली 3
आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर विकेटचं पतन झालं. एका 12 धावांची सरासरी आहे. पण जर आपण गोलंदाजीचं अनालिसिस पाहिलं तर पहिल्या षटकात साईश मात्र धावा खर्च केल्या 18. त्यानंतर गोलंदाजीसाठी आले जीत रोजावर, त्यांनी धावा खर्च केल्या 14 आणि त्यानंतर पुन्हा साईशवरती विश्वास ठेवला. साईशने धावा खर्च केल्या केवळ 4. याचा अर्थ साईशने जो अनुभव आहे तो इथे पणाला लावला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळवून दिली आहे. ते के सरकार सुपरस्टार मानगाव लोणेरे टीमला. परंतु अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 षटकामध्ये आता सुशांत मोकल मैदानावरती आलाय. धावा किती होतील, आक्रमण केलं जाईल का सुशांत मोकल कडून किंवा त्याला डॉमिनेट केलं जाईल गोलंदाजांकडून, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा विनंती करूया दीपक पाटील यांना. हॅलो, थँक्यू सो मच ॲडव्होकेट अभिषेक पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा वर्गाचं, क्रीडा रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो रायगड प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये. आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच आहे आणि ज्याच्यामध्ये हरिओम डोलवी पेण आणि के सरकार सुपरस्टार माणगाव एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात. कारण या लढतीतील विजेता संघ मात्र सुपर 16 मध्ये दाखल होणार आहे आणि त्याचसाठी दोनही संघ खरं तर पाहायला गेलं तर शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि एक चांगली भिडंत दोन्ही टीम्स मध्ये पाहायला मिळणार प्रेक्षकांना, यात तीळ मात्र शंका नाहीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावर चांगली टोटल पाहायला मिळते. हरिओम डोलवी पेण संघ ज्यामध्ये चांगले फलंदाज आहेत, तर दुसऱ्या बाजूला माणगाव संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. सचिन करकरे येतोय. यावेळेस मात्र फ्रंट मिळेल एक. आजच्या रात्रीमध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा मात्र या गोलंदाजाने केलाय. कमाल केली होती. 2 विकेट घेत निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा जयमाता दी दिघोडे संघाच्या विरोधामध्ये या गोलंदाजाने केला. आजच्या रात्रीमध्ये 2 मेडन ओव्हर्स पाहायला मिळाली. त्या अगोदर विघ्नेश पाटील मोरबी गावचा खेळाडू ज्यानं आज मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा मात्र केलाय आणि हा सुद्धा सचिन करकरे. चेंज ऑफ पेस होता. इकडे लॉफ्ट केले बॉल ऑन साइडला मिड विकेटला आणि इकडे झेल होऊ शकतो. यस इट इज आणि अनदर विकेट डाऊन. इट्स अ बिग ब्लो. मोठा मासा गळाला लागलाय आणि फलंदाज बाद होईल. इकडे दुसरा धक्का रायगड भूषण सुशांत मोकल परतीच्या प्रवासाला. विकेटचा पतन सगळ्यात मोठा हादरा. चांगली सुरुवात संदेश गोंधळी कुणाला करून दिले, कारण समोर प्रतिस्पर्धी संघ आहे योगेश पेणकर, ज्यामध्ये चतुर असा संघनायक आहे आणि त्याचमुळे इकडे जास्त धावा काढाव्या लागतील. कारण ती पाहायला गेलं तर क्षमता आहे हरिओम डोलवी पेण संघाची. गोलंदाजीपेक्षा आपण पाहिली तर फलंदाजी वरचढ ठरले डोलवी पेण संघाची आणि उलट पक्षी बघायला गेलो के सरकार सुपरस्टार माणगाव संघ तर आज गोलंदाजांनी प्रभाव टाकलाय आणि त्या गोलंदाजांच्या समोर जर चांगली फलंदाजी झाली तर या शेवटच्या रात्रीमध्ये जर 60-65 च्या आसपास स्कोर गेला तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण करू शकतील हरिओम डोलवी पेण आणि तोच प्रयत्न मात्र त्यांना करायला हवा. रायगड प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपण एन्जॉय करताय. मारुती सिरीज 4 व्हीलर कार नक्कीच एक खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे बाईक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. एक बाईक पाहायला गेलं तर रुपेशजी बिंदास टोमरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. ते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आहेत
त्यांचं सुद्धा सगळ्यांचं खरं तर आभार मानूया या स्पर्धेच्या निमित्तानं. आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024 हे 5वं पर्व. पहिलं पर्व कसळखंडच्या मैदानावर, त्यानंतर 3 पर्व आपण पाहिले. दुसरं, तिसरं आणि चौथं जे क्रांतीवीर मैदान शिरढोणच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. आणि 5व्या पर्वामध्ये सेंट्रल पार्क खारघरचं भव्य असं क्रीडांगण आणि देखणं असं मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. कैलासदादा मात्रे, गुरुदादा मात्रे यांच्या पुढाकारानं सुरू असणारी ही स्पर्धा. त्यावेळेचा हा चेंडू सरळ पाठवर जाऊन आदळला. लाऊड अपील होऊ शकता. स्टंप माईक मधून तुम्ही आवाज ऐकू शकता खेळाडूंच्या अपीलचा. हाऊस दॅट अशी अपील मात्र जोरदार पाहायला मिळाली. योगेश पेणकर सुद्धा पाहायला गेलं तर थोडासा नाखुश दिसतोय. पंचांशी बोलतोय की कदाचित इकडे मात्र आउट होऊ शकला असता. पंचांकडे जरूर तो पाहतोय, परंतु अपील मात्र फेटाळली गेली. रन एम्पायर. येस, थँक्यू. एक्स्ट्रास मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड आपण पाहतोय आतापर्यंत 38 धाव फलकावर. करकरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडबा पाटणं यावेळेस मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. ओ झेल सुटलाय, हातामधून निसटलाय आणि कोण होता फलंदाज? कुणाल घरत आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांकरता जीवनदान कुणालला. स्पर्धेमध्ये या चुका तुम्ही नाही करू शकत. या अवॉइड करायला हव्यात चुका, कारण कुणाल घरत एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याचा सोडलेला झेल थोडासा जिव्हारी तर लागेल. तो के सरकार सुपरस्टार माणगाव संघाच्या चौकारानं धावसंख्या 39. करकरेचा हा चेंडू यावेळेस मात्र शट ऑफ लाईन होता. पुल केलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. 6 धावांकरता षटकार. सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र हा फटका जिवारी लागला असेल. धावसंख्या 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 4थं षटक सुरू आहे. सचिन करकरे ज्यानं निर्धाव षटक फेकलं होतं आजच्या रात्रीमध्ये, तो सुद्धा महागडा ठरतोय. ओ या बॅकफुटला गेला, जागा बनवली, रूम क्रिएट केला, कट केलाय, बॉलला पाठवलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं अर्धशतक धाव फलकावर. हरिओम डोलवी पेंट संघ 52 धावा कंप्लीट करत असताना 50 अप. कमाल स्क्वेअर कट पाहायला मिळाला कुणालचा. सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र झालेले हे हाल. 4थ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 16 धावा सचिन करकरेच्या षटकामध्ये खर्च कराव्या लागल्या आणि 4 ओव्हर्स नंतर 52 फलकावर लागल्यात. आणि त्याचमुळे उर्वरित 2 ओव्हर्स मध्ये जर 8-10च्या सरासरीने धावा आल्या आणि 70च्या आसपास जरी टोटल गेली, तर दुसऱ्या सत्रामध्ये योगेश पेणकरला मात्र एखादी लॉंग इनिंग खेळावी लागेल. 5वं षटक फार महत्वाचं. इकडे कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना, अन्यथा हा फार मोठा धावफलक पुढे जाऊ शकतो. कारण इथे सुपर 16चा प्रवास आहे. आजच्या रात्रीमध्ये अनमोल किंग्स कळंबोली संघ पटकन 2 सामने जिंकून सुपर 16ला क्वालिफाय सुद्धा झालाय. परंतु हे 2 संघांमधून कोणता संघ पुढे जाईल? पेण आणि माणगाव.
सिद्दीकीचा हा बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, इकडे सरळ झेलला जातोय पॉइंट लाईक, चांगला झेल, फलंदाज होईल बाद, थोडंसं कमबॅक जरूर पाहायला मिळते. सलमान सिद्दीकीला सफलता आणि बाद होईल फलंदाज हरेश गावण 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 10,000 प्रेक्षक या लढतीचा आनंद घेतात. सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात. चांगला चेंडू होता, यावेळेस मात्र खोलपट्टा खोदून काढलाय, त्याला ब्रॉन्झच्या दिशेमध्ये सिंगल मिळेल. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रोहित मात्रे चितेगावचा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. सिंगल न खातं उघडेल. एकेरी धावेनं टीमची टोटल 53, 53 धावा धावफलकावर. 5वं षटक सुरू आहे. थोडासा कंट्रोल पाहायला मिळतोय सलमान सिद्दीकी कडून, कारण बघाच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चौकारांची बरसात करकरेवर झाली होती. त्यानंतर हे षटक फार निर्णायक आहे, कारण इकडे थोडासा का होईना धाव संख्येला मात्र आळा घालण्याचं कार्य या गोलंदाजाला करावं लागेल. सलमानचा हा बॉल ट्राय केला ऑन साइडला, वाईडिश लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होत असताना 1 रन कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि या सिंगलला टोटल मध्ये भर होईल. धावसंख्या 54 या आकड्यावर. 54 रन्स. रोहित मात्रे आणि कुणाल घरत सध्याच्या घडीला ही जोडी पाहायला मिळते. 13 बॉल मध्ये 34 धावांची खेळी साकारले फुंड्याच्या कुणाल घरतनं. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र थोडासा स्लाइस करण्याचा प्रयत्न मात्र केला होता चॉपकणाचा. इकडे मात्र गलीमध्ये बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव मिळेल. त्याचमुळे सलमान सिद्दीकीचं हे षटक आपण पाहिलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये 3च धावा आल्यात, म्हणजे धावसंख्येला अंकुश घालण्याचं कार्य मात्र आतापर्यंत जरूर केलंय आणि तेच हवं होतं योगेश पेंडकरला सुद्धा. काही झालं तरी या षटकामध्ये धावा थांबवायच्या आहेत. कुणाल घरतला जीवनदान मिळालं. यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग केलं बॉलला, मिड विकेट झोन कडे बॉल गॅप मधून पसार जाईल सीमारेषा पार. 4 धावांकरता कणकणीत चौकार. कमाल कमाल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि असे फटके पाहिले ना क्रीडा वर्ग खुश होतो, खुश अक्षरशः. हे फार दुर्मिळ झालेत. अगदी तुम्ही तंत्रशुद्ध फटकेबाजी कुणाल घरत कडून पाहायला मिळाली. 15 बॉल मध्ये 42 धावांचा विस्फोटक खेळ गेला या पट्ट्यानं आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर हरिओम डोलवी पेंड 63 वर 3. मोठी धावसंख्या, तगडी धावसंख्या.
अनेक खरं तर प्रेक्षक शुभेच्छा देतात या स्पर्धेला. सगळ्याच मनपूर्वक स्वागत आपण करूया कांचन या स्पर्धेच्या माध्यमातून. कामटेवर अविनाशजी गोवारी या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे गणेश कदम सालवड कर्जत वरून शुभेच्छा देतात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. करकरेचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बट विकेट सोनकडे. सिंगल मिळेल. कुणाल घरातला जास्तीत स्ट्राईक देणं रोहित मात्रेचा सुद्धा हाच प्रयास आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं त्याची इनिंग सिंगल काढतोय तो आणि कुणाल घरतकडे देतोय. कारण कुणाल घरत ज्यानं 15 बॉल मध्ये 42 धावांची नेत्रदीपक इनिंग मात्र सजवले आणि तो सुद्धा अर्धशतकाकडे वाटचाल करतो. आणि हे अर्धशतक झालं तर नक्कीच ही धावसंख्या सुद्धा 70च्या पुढे जाऊ शकेल आणि जे शेवटच्या मॅच मध्ये एक चांगली टोटल मात्र ठरू शकेल. कस लागेल तो योगेश पेणकरचा सुद्धा. गोलंदाज तयार. करकरे. ओ यावेळेस नो फुलटॉस बॉल. एक हात सुटला होता. बॉल स्ट्रेट टू द स्क्वेअर लेग. अनदर कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सूत्र कुठेतरी मागे पडतंय. केस सरकार सुपरस्टार माणगावच्या बाबतीमध्ये कुणाल घरातला आणखीन एक जीवनदान आणि या 2 धावेनं टीमची टोटल सुद्धा पुढे सरकत असताना या 2 धावेनं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 66 या आकड्यावर. दुसऱ्यांदा झेल सुटलाय त्याच क्षेत्रामध्ये. लेफ्ट केलं होतं बॉलला. पंच बळाले. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. एक अतिरिक्त रन. मघाशी सुद्धा कुणाल घरतचा झेल सुटल्यानंतर चौकार पडले. जित्याचे दीपक पाटील इथे आहेत. त्यांच्याकडून रोहित मात्रेसाठी लगातार 2 षटकारांसाठी 20,000 रुपये आहेत. हा कॅश जीपे आहे त्यांचा. जीपे घेऊ. चला इथे आपण मान्यवरांची नक्कीच उपस्थिती पाहतोय. या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने सगळी गँग मात्र या व्यासपीठावरती उपस्थित होत आहे. पुन्हा एकदा इकडे षटकार बसलाय आणि या षटकाराच्या सहाय्यानं कुणाल घरात साजरं करेल या स्पर्धेतलं आणखीन एक अर्धशतक. 50 कंप्लीट. टाळ्यांचा जोरदार वर्षाव होऊ द्या प्रेक्षक वर्ग. पुण्याचा कुणाल घरात 17 बॉल 50 धावा. बोला गणपती बाप्पा मोरया. व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या आहेत पेन नगर परिषदेचे माजी सभापती आणि हॅट्रिक नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय निवृत्ती भास्कर पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला स्ट्राईक टू द लॉंग ऑन आणि यावेळेस मात्र झेल टिपलाय परंतु काय इनिंग साकारले. या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक वाजवलंय ते कुणाल घरतनं आणि संघाला मात्र नेलंय ते 73 या धावसंख्येवर. बॉल प्लेड कुणाल. तर याच बरोबर ऍडव्होकेट श्री महेश देसले साहेब क्रिमिनल लॉयर इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट शोतोकांत. त्याचबरोबर श्री देवा पेरवी पत्रकार अध्यक्ष पेन प्रेस क्लबचे आहेत त्यांचं स्वागत आहे. माजी नगरसेवक रामवाडी पेन विवेक जोशी ते उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे. प्रसिद्ध उद्योजक श्री प्रदीप पिशेट पाटील यांचं देखील स्वागत आहे. नवी मुंबई क्राईम ब्रांचचे आदरणीय रवींद्र सानप साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. फॅशन डिझायनर सिवूड नवी मुंबईचे योगी चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. प्रसिद्ध नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वैभव पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत. प्रथमेश पाटील उपाध्यक्ष क्रिकेट रामवाडी पेन त्यांचं स्वागत आहे. त्याच दरम्यान श्री डॉक्टर धीरज तुटेजा फिजिओथेरपी इंडियन क्रिकेट प्लेयर्स नवी मुंबई या सर्वांचं मी या व्यासपीठावरती स्वागत करतो. तसेच पंडित दादा चिमणे हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
लाईक बिफोर द विकेट यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय. आल्याला चेतन घरतला बाद होताना आपण पाहिलं सचिन करकरेला ही सफलता, परंतु चांगली धावसंख्या मात्र उभारली गेली. 73 रन्स 73 धावा. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटचा चेंडू सुद्धा शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इकडे मात्र टार्गेट सेट केलं जाईल. 73 झाल्या, 2 धावा आल्या तर पाऊण शतकी मजल मात्र मारता येईल. पाहूया करकरेचा पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन, स्लोवर बन पाहायला मिळाला. इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट काही झालेलं नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र रन कंप्लीट नाही झालेली आहे. एक धाव जोडली जाईल. 74 फायनल टोटल. पाऊण शतकी मजल मारावी लागेल ती योगेश पेंडकरला सुपर 16 मध्ये प्रवेश करण्यासाठी. 75 धावांची गरज. केस सरकार